तर माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ भाजपच्या गळाला लागलेत आणि त्यांचा पक्षप्रवेश आता पार पडणार आहे आणि त्याचीच दृश्य आपण आता पाहत होतो। मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटीलही भाजपात प्रवेश करणार आहेत। काँग्रेसचे शाहू खैरे, पवारांच्या राष्ट्रवादीचे नितीन भोसले कमळ हाती घेणार आहेत। ठाकरे बंधूंची युती होताच नाशिकमध्ये भाजपकडून जोरदार धक्के देणं सुरू आहे। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटीलही भाजपात प्रवेश करणार आहेत आणि याच भाजपच्या पक्षप्रवेशावरून गोंधळ निर्माण झालाय आणि नाशिकमध्ये रणकंदन माजलेला आपण पाहतोय। त्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या। देवयानी फरांदे सुद्धा याच भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करत होत्या आणि भाजप कार्यालयासमोरचे आपण दृश्य पाहतोय। सर्व कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत आणि एकच गोंधळ माजलेला आपल्याला दिसून येतं या सगळ्या दृश्यांवरून। नाशिकात भाजपा पक्षप्रवेशाआधी गोंधळ झालाय। जे फरांदेंचे समर्थक आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। देवयानी फरांदे निवडणूक प्रमुख असूनही त्यांना या भाजपा पक्षप्रवेशाची कोणतीही कल्पना दिलेली नव्हती अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। याबद्दलची त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केली होती आणि त्यानंतर फरांदेंचे जे समर्थक आहेत ते आता भाजप कार्यालयाबाहेर आक्रमक झालेले दिसून येत आहेत। नाशिकात भाजपचा पक्षप्रवेश आता सुरू होणार आहे। तिथे अनेक नेते सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। आपण गिरीश महाजन तिथे असल्याचं पाहतोय। पण या पक्षप्रवेशाआधी एकच रणकंदन माजले, गोंधळ निर्माण झालाय। फरांदेचे जे समर्थक आहेत त्यांनी तिथे भाजप पक्ष कार्यालयाबाहेरच गोंधळाचं वातावरण निर्माण केलेलं आहे। तर नाशिकमध्ये पक्षप्रवेशाआधीचा गोंधळाची दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधूंची युती होताच नाशिकमध्ये भाजपकडून जोरदार धक्के देणं सुरू होतं आणि आता भाजपच्या गळाला काही लागलेले आहेत आणि त्यांचाच आता पक्षप्रवेश होतोय आणि याच पक्षप्रवेशावर ज्या देवयानी फरांदे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्या निवडणूक प्रमुख असूनही या पक्षप्रवेशाची त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती आणि या संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केली होती। नाशिकमध्ये भाजपा प्रवेशाआधी मोठा गोंधळ पाहतोय आणि फरांदेंचे जे समर्थक आहेत आणि ते एकच आक्रमक झालेले दिसत आहेत। भाजपा कार्यालयाबाहेरचा गोंधळ आपल्याला आता दिसतोय। नाशिकमध्ये भाजपा पक्षप्रवेशाआधी मोठा गोंधळ झालाय। तर आपण पाहतोय नाशिक मधली दृश्य। नाशिक महानगरपालिका निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर मोठा असंतोष उफाळून आलेला आहे। तिथे भाजपमध्ये दुफळी पडलेली आहे। यतीन वाघ, विनायक पांडे, शाहू खैरे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला आता भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीच विरोध केलेला आहे। त्यांनी तशी फेसबुक पोस्टही केली आहे। भाजप कार्यालयाबाहेर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अशी अपडेट। नाशिकमध्ये भाजप पक्षप्रवेशाआधी मोठा गोंधळ झालेला आहे। पक्षप्रवेश पार पडतोय आता थोड्याच वेळात। मंत्री गिरीश महाजन तिथे पोहोचलेले आहेत। पक्षप्रवेश करणारे नेते काँग्रेसचे, ठाकरेंचे आणि तसंच मनसेचे नेते देखील तिकडे पोहोचलेले आहेत। मात्र या पक्षप्रवेशाला भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवलेला आहे। विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। आपण पाहतोय ही लाईव्ह। पक्षप्रवेशाआधी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्याला विरोध दर्शवलेला आहे। भाजप कार्यालयाबाहेर या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर आतमध्ये भाजप कार्यालयामध्ये इतर पक्षातील नेत्यांचा, माजी नगरसेवक, माजी आमदारांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे।
नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपने राजकीय फोडाफोडीला सुरुवात केली आणि याच रणनीतीचा एक भाग म्हणून आपण पाहतोय आता ठाकरे गटाचे दोन बडे मोहरे भाजपनं आपल्या गळाला लावलेले आहेत। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। मात्र या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केलेला आहे। भाजप कार्यालयामध्ये नाशिकच्या हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय। कार्यालयाच्या आतमध्ये पक्षप्रवेश होतोय, मात्र कार्यालयाच्या बाहेर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करतायत। जोरदार घोषणाबाजी केली जाते, आंदोलन पुकारण्यात आले। आमदार देवयानी फरांदे यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्टही केली आहे की हा जो पक्षप्रवेश आहे तो आम्हाला विचारात न घेता आमच्या परवानगीशिवाय किंवा आमच्या मर्जीशिवाय होतोय, आम्हाला कुठल्याच या रणनीतीमध्ये घेतलं नव्हतं, आम्हाला या संदर्भातली काहीच माहिती दिली नव्हती असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि त्यामुळेच अर्थात कार्यकर्ते नाराज आहेत। मंत्री गिरीश महाजन हे भाजपच्या कार्यालयामध्ये आहेत, पक्षप्रवेश ते घडवून आणतायत। दोन मोठे जे चेहरे आहेत ठाकरे गटाचे त्याला आता मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या गळाला लावलेला आहे। कालच आपण पाहिलं की ठाकरेंची युती झाली, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र लढतायत, नाशिकचाही ते विचार करत होते। मात्र त्याच आधी मनसे असू दे, ठाकरेंची शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांना भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर खूप मोठा फटका दिलेला आहे। कोण कोण भाजपमध्ये जाते आपण पाहतोय, हे तीन बडे नेते, बडे चेहरे, तीन पक्षातले महाविकास आघाडीमधले नाशिकमध्ये भाजप पक्षप्रवेशाआधी मोठा गोंधळ झालेला आहे, कारण या पक्षप्रवेशाला नाशिकमधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच कडाडून विरोध केलेला आहे। भाजप कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मात्र त्याला न जुमानता मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यालयामध्ये या तीन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय, कारण मोठी या तीन बड्या मोहऱ्यांसह त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपनं ऑपरेशन लोटस राबवायला सुरुवात केली आणि त्याचाच हा परिणाम
त्याचीच ही रणनीती नाशिक आपल्या ताब्यात यावं, नाशिक महापालिकेवर भाजपचा भगवा झेंडा फडकावा या मागणीसाठी आणि या आग्रहासाठी आता मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यालयामध्ये मोठा पक्षप्रवेश पार पडतोय। मात्र भाजपच्या ज्या निवडणूक अधिकारी आहेत आणि ज्या निवडणूक प्रमुख आहेत, भाजपच्याच आमदार आहेत देवयानी फरांदे यांनी मात्र या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केलेला आहे। या पक्षप्रवेशाची माहिती आम्हाला दिली नाही, आम्हाला विश्वासातच घेतलं नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। मनसेचे दिनकर पाटील देखील यांचा देखील आता भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे। ठाकरेंच्या पाठोपाठ मनसेला देखील मोठा धक्का बसलेला आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसच्या पक्षाला देखील भाजपनं सुरुंग लावले आहे। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मधली ही सगळी घडामोड आहे। भाजप प्रदेशाला आणि या भाजपच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांनी विरोध दर्शवलाय। आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या प्रवेशाला विरोध दर्शवलाय, त्यांनी आंदोलन पुकारलंय। कार्यालयाबाहेरच भाजपचेच कार्यकर्ते भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशालाच विरोध करतायत। नाराज असले हे भाजप पदाधिकारी आहेत, आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। ज्या लोकांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे अशा लोकांना पक्षाकडून लाल कार्पेट घातलं जाते, त्यांच्यासमोर पायघडा घातला जात आहे, तुम्ही आमच्या पक्षात या अशी त्यांना ऑफर दिली जाते आणि आज त्यांचा आमच्या विरोधात जाऊन पक्षप्रवेश केला जातोय। यामुळेच भाजपचे तिथले स्थानिक पदाधिकारी अतिशय नाराज आहेत। आपण हे पाहतोय महत्त्वाची दृश्य, कार्यकर्त्यांच्या गोंधळातच आता मनसेचे नेते दिनकर यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। भाजपचे कार्यकर्ते भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध करतायत। कार्यालयाबाहेरच या स्थानिक नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी केली जाते, हा पक्षप्रवेश थांबवा अशी मागणी केली जाते। मात्र त्याला न जुमानता मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हे महत्त्वाचे पक्षप्रवेश नाशिकमध्ये पार पडत आहेत। आपल्या सगळ्यांचे लाडके दिनकर अण्णा पाटील, या ठिकाणी आपल्या संवाद साधण्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न होत आहे ते आपले दोन मंत्री, आपले नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे पालक सन्माननीय गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित, आपले निवडणुकीसाठी विशेष उपस्थित असलेले आमदार ॲडव्होकेट राहुल भोसले, आमदार सीमाताई हिरे, आपले सगळ्यांचे लाडके नेते बाळासाहेब सानप, विजयजी साने, सगळ्यात महत्वाचा आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रदेश स्तरावरचे सगळे पदाधिकारी, शहर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, एका चांगल्या सुवर्ण क्षणाचे, चांगल्या सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत। आपल्याला या प्रसंगी गेल्या काही महिन्यांपासून गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची जणू मोहीमच हाती घेतली आहे। पण गिरीश महाजनांचं नाशिकमधलं हे ऑपरेशन लोटस त्यांच्यावरच उलटल्याची चिन्ह आहेत, कारण भाजपचे कार्यकर्ते आता आयरामांवरच संतापलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं नाशिकमध्ये भाजप कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या गोंधळातच हा पक्षप्रवेश पार पडतो। कोण कोण भाजपमध्ये गेले यांची नावं देखील आपण पाहतोय, शाहू खैरे, यतीन वाघ, तसंच दिनकर पाटील, नितीन भोसले, विनायक पांडे, हे सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीमधील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे आता जी ॲड झालेली आहे नव्यानं,
त्यांचे जे महत्त्वाचे मोहरे आहेत त्यांना आता गळाला लावलेला आहे भाजपनं. नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मंत्री गिरीश महाजन यांची ही मोठी खेळी. पण आमदार देवयानी फरांदे यांनी असं म्हणत या पक्षप्रवेशालाच विरोध दर्शवलेला आहे. या सगळ्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच ते या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करतायत. भाजप कार्यालयाच्या बाहेरच भाजपचेच स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करतायत. तर दुसरीकडे संजय राऊत, खासदार संजय राऊत यांनी एक्सपोजही केली आहे. त्यांनी आता विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे असं कारण देत की पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येते. जय महाराष्ट्र अशा आशयाचं ट्विट आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशाच्या आधीच त्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त विश्वास आपल्या पक्षावर प्रकट केला गेला आणि 122 जागांसाठी सुमारे 1100 पर्यंत उमेदवारी विनंती अर्ज त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळं आपल्यावरती जनतेचा असलेला विश्वास आणि आपल्यावर असलेली जबाबदारी याचा भार आपल्या सगळ्यांना आहे. लोक ज्या अपेक्षेनं आपल्याकडे पाहत आहेत त्यांचा अपेक्षा बंद आपल्याला करून चालणार नाही. त्यामुळं त्या ठिकाणी विशेषत्वानं आज या ठिकाणी नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये भाजप पक्षप्रवेशाआधी मोठा गोंधळ झालेला आहे. तिकडे सध्या अनाउन्समेंट सुरू आहे. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील या महत्त्वाच्या मोहऱ्यांसह पक्षप्रवेश करतायत आणि कार्यालयाबाहेरची दृश्य जिकडे भाजपचे स्थानिक पदाधिकारी कशा पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत. या भाजपमध्ये अशा लोकांना पक्षप्रवेश देऊ नका अशी मागणी त्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेली आहे. नाशिकमधली दृश्य प्रभाग क्रमांक 13 मध्ये हे सगळं घडते. भाजप कार्यालयामध्ये आता ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचे जे काही नेते आहेत, बडे चेहरे आहेत नाशिकमधले, त्यांना नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मंत्री गिरीश महाजन भाजपनं मोठी खेळी करत रणनीती आखत गळाला लावलेला आहे. आणि मात्र तिथले जे स्थानिक नेते आहेत, भाजप आमदार आहेत देवयानी फरांदे यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केलेला आहे. नाशिकमध्ये भाजप पक्षप्रवेशाआधी मोठा गोंधळ झालेला आपण पाहतोय. अतिशय महत्त्वाची अशी घडामोड मुंबई, नाशिक, नागपूर हे ज्या सगळ्या महापालिका आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तिकडे मोठ्या पक्षांकडून इतर काही गणित आणि या ठिकाणी भावना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. धक्का देऊ स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो. अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून नेतृत्व केलं. अनेक वर्ष मंत्री राहिले, मंत्री राहिले, खासदार राहिले आणि त्यावेळेला लावलेली छोटीशी कष्ट आज मतपक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त अध्यक्ष, सर्वात जास्त
असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे. या ठिकाणी प्रवेश सोहळा करतात त्या ठिकाणी आमचे जुने स्नेही त्यांचा आमच्याकडे फार प्रेम होतं. जितक्या लग्ना आणि आता शेवटचा प्रवेश याच्यापुढे इथे राहायचं आता त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे चिरंजीव वहिनी साहेब सर्वांनी भारतीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे संत कार्यकर्ते आहेत. माझी त्याचबरोबर आमचे मित्र माजी आमदार नितीनजी भोसले नाशिकमधली दोन दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे आणि पक्षप्रवेशाआधी झालेला पदाधिकाऱ्यांचा हा गोंधळ. माजी महापौर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. अनेक मान्यवर त्याच्यासोबत मोठे पदाधिकारी मग मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, युवाचे आहेत, सर्वांनी भारतीय वैशाखचे घोषणे पण या ठिकाणी करतो. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघता राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करत आहेत. जुने कार्यकर्ते काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. 2-2-3 परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिले ते सुद्धा या पक्षामध्ये. जुने कार्यकर्ते काँग्रेस अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. 2-2-3 परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिले ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत. त्याच्या कामावर त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मला पत्रकारांनी बाहेर विचारलं तुम्ही नाशिकला काही ठेवलाय की नाही, कोणी राहिला असेल तुम्ही सांगा. आम्हाला कोणी दिसत नाही. ते प्रमुख सगळे पदाधिकारी होते ते वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते, महापालिकेमध्ये निवडून होते, या ठिकाणी आमदारकीला सुद्धा होते, आमदारही होते. असे सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. पुन्हा सांगेल या गतीने देश पुढे चाललेला आहे, या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा. मोदींचं नेतृत्व कठोर नेतृत्व देशाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे. राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आले आणि ती कामं त्याच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, ती त्याची विचारधारा आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्ये राहू. बाकी पक्षाचं काय राहिलं काय मी सांगणार नाही, तुम्हाला माहिती. अजितदादाही आले पण 80% झाला. मला वाटतं हा देशामध्ये विक्रम झाला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे आपले त्याचे सदस्य आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बिहारमध्ये आता निवडणुका झाल्या, वेगवेगळे सरकार आलेला होते पण महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये बिहारमध्ये पोहोचलाय. 80% वर जागा हा बिहारातील आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आहेत. आणि संपूर्ण देश हा भाजपच्या पाठीशी उभा आहे, मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कोणाला सांगण्याची गरज नाही. या महापालिकेमध्ये परिणाम काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे. सगळे मोठे सगळे पदाधिकारी त्यांच्या भविष्याच्या पक्षाची दारोदार होते ते सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहे. हे आधी सांगितले की आम्ही 100चा क्रॉस करू. 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजे. 4 वाढले ना परत 4 वाटते त्या करून टाकतात. परत 4 वाटते 4 करू का 5 करू पण या ठिकाणी मी सकाळपासून सगळ्यांशी बोलत होतो. रात्री उशिरा 2 वाजता मी मुंबईत आलो. 2
पक्षाची होती कार्यकर्त्यांची, नवीन कार्यकर्ते घ्यायचे, पदाधिकारी घ्यायचे. तुमच्या अधिकाऱ्याकडे योगदान दिले. मागच्या इलेक्शनमध्ये मला तुमच्या मतदारसंघात मी पण आलो म्हणजे हल्ला झाला होता असं नाही येतो मतदारसंघात साधलं. हे सुद्धा फळ झालं नाही. आणि हे चालणार. मला पत्रकारांनी विचारलं की तुमच्या टीका काय होते, मी त्याला तसं काय घेतलं. आता विरोधी पक्षाकडून ठिकाणी घेणं त्याला आता कौतुक करतील. किती चांगलं गेली माझं श्रीमंतही चांगलं काम करतायत, भाऊ भाऊ कसं करतायत, आता विरोधी पक्षाकडून ठिकाणी घेणं त्याला आता कौतुक करतील. किती चांगले इंग्लिश मारलं, शिवाजी चांगलं काम करताय, राहुल लोक कसं करताय, असं पण म्हणेल का. टीका करत होते, आपल्या आयडिओलॉजीवर टीका करत होते, त्यांना सगळे या पक्षामध्ये आलेले. कारण त्यांनाही कळतंय या देशाचं बदल मोदी साहेबांनी होऊ शकतात, त्यांचा पक्षाकडून होतो, महायुती करू शकते. आणि म्हणून समाज या ठिकाणी प्रवेश करत नाशिक शहर एक आगळं वेगळं शहर करू शकतात, भारतीय पक्ष करू शकतो, महायुती करू शकते. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी प्रवेश करत ठरवलं आहे. नाशिक शहर एक आगळं वेगळं शहर. या ठिकाणी सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळे पैलू या शहरामध्ये आहेत. आणि आता तर कुंभमेळा आपल्या समोर या ठिकाणी. आणि हा कुंभमेळा आपल्याला अतिशय सूक्ष्म त्याचं निरीक्षण करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पडायचा. सुंदर कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे. आणि या वेळेला सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगला आहे. जर ती 4 पदे करणार आहे त्यासाठी आपण सगळे एकत्र झालं, सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्र काम केलं तर मला वाटतं यश आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून आनंद होतोय की आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे. उद्या काय मी सांगते, तुम्ही काळजी करू नका, मी अजिबात काळजी करू नका, तुमची सुद्धा काळजी आपला आहे. मोदी असं सदनाचे कार्य माझ्यामध्ये होणार आहे, याच्यामध्ये होणार आहे. कालांतराने तुम्ही बघाल, काही दुसरं तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळतं. ते 1 वर्ष काम करतायत. आपण पण बोलूया, आपण 40 वर्ष झाले, पण 35 नगराध्यक्षपदी पास करतो. माझे छोट्यापासून 22-23 वर्षांपूर्वी निवडून येतोय. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे काम कसं काय काम करतात. मला समुद्र लोकांची लढाई म्हणतात. आता आपण सत्तेत आलेलो पूर्वी विरोधात होतो. किती वेळा जेवण जावं केसेस झालेले आहेत. त्याचे आपण सगळ्यांना झाले देवेंद्रजींना आहे, सगळ्यांना रवींद्रजींना आहे, भाऊजींना आहे, सगळ्यांना. आणि म्हणून मी पुन्हा मी सांगेन की आपण काळजी करू नका. थोडाफार लाभ तुमच्या उन्हामध्ये साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे. तो भाग सुद्धा लवकर मिळवणार नाही. तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही त्याची ग्वाही पुन्हा अन्याय होणार. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी तिथे नवे एकत्रित येऊन आता आपण बघितलं असेल आपल्या सुविधा ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे. आपण एकत्रितपणे काम करतो. कुणालाही असं वाटत की मी तुझा आहे, का गाव आहे, का गाव आहे, ते सुद्धा आपण सगळे एकत्रितपणे काम करतो. कुणाला असं वाटत की मी जुना आहे, का गाव आहे, का गाव आहे, मी जुना आहे. आपण सगळे एकत्रित मिळून हा आपला पक्ष नसून हा आपला परिवार आहे. त्या परिवारामध्ये आपण परिवार म्हणून या ठिकाणी राहायचं आहे आणि काम करायचं आहे. पुन्हा पक्ष कसा वाढेल. नाशिकमध्ये आपण आपल्या अधिकाधिक नगरसेवक कशी निवडून आणू, या नाशिक शहरासाठी चांगल्यात चांगलं काम आपण या ठिकाणी कसं करू, कुंभ आपण चांगला कसा करू, त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. त्यासाठी पुन्हा मी आलेल्या या सर्व नेत्यांचं विरोधी वेगवेगळ्या पक्षामध्ये होते त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आला पक्षामध्ये आमच्या, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आता मला खात्री झालेली आहे की नाशिक शहरामध्ये आता आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. काळजी करायची म्हणजे लोकपूर्ण असं नाही, आपल्याला करावं लागेल. तर तुम्ही एवढा भाऊ सांगितलं तर काळजी करण्याची गरज नाही. पण आता आपल्याला अधिकाधिक आपल्याला या राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. राज्यामध्ये आपल्याला नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी महायुतीचे युती असेल तर. आता युतीचे प्रयत्न आपले आहे, आपण ते करतो. पण या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 85%च्या वर 80%च्या वर अधिकार आपल्याला या नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला द्यायचा आहे. एवढंच आव्हान आपल्याला पुन्हा या ठिकाणी करतो. आणि या सर्व पक्षामध्ये कमी आहे सर्व मिळून या ठिकाणी दोन्ही नवे मिळून पुन्हा या ठिकाणी आजपासून कामाला लागूया. निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, आता सुरुवात झालेली वेळ खूप कमी आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून या ठिकाणी नाशिक शहराचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथला नगरसेवक कधी कुणाच्या
तयारीला लागावं एवढंच आवडल्यापर्यंत आणि